मित्रांनो, आपण रायगडला भेट दिली असेल तर आपल्याला नगारखान्याचे हे रहस्य माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. मित्रांनो, रायगड म्हणजे एकेकाळी लाखोंचा संसार सांभाळणारा, आत्ता आपणा सर्वांचे प्रेरणास्थान असणारा असा हा रायगड आणि त्यावरील हा नगारखाना. नगारखाना ही अशी जागा आहे जी रायगडावरील सर्वात उंच जागा आहे. हाच नगारखाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार आहे. आणि या नगारखान्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नगारखान्याच्या कोणत्याही बाजूस तुम्ही बोलला तरी तो आवाज सिंहासनापर्यंत जातो. असे का असेल? कारण या नगारखान्याची रचना तुम्ही पाहिली तर हा संपूर्ण नगारखाना बंदिस्त आहे आणि हा बंदिस्त असल्यामुळे हा संपूर्ण दगडांनी वेढलेला आहे. त्यामुळे या नगारखान्यामध्ये आपण जर एका ठिकाणी बोललो तर तो आवाज दुसऱ्या ठिकाणी पोचतो. कारण की या ठिकाणी ज्यावेळेस ध्वनी परावर्तित होतो, हे जे दगडाची आपण रचना पाहता त्यावरती ध्वनी परावर्तित झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे तो ध्वनी थेट सिंहासनापर्यंत किंवा नगारखान्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत जातो. पण तो त्यावेळेसच आपणास ऐकायला भेटतो ज्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण शांतता असेल. आणि या ठिकाणी आपण नगारखान्याची पूर्ण रचना पाहू शकता. हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि हा बंदिस्त नगारखाना आहे. त्यामुळेच या ठिकाणी ही ठिकाणी आपण कोणत्याही ठिकाणी बोललो तर तो आवाज सिंहासनापर्यंत व नगारखान्याच्या इतर कानाकोपऱ्यापर्यंत पोचतो. आणि याच नगारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या ठिकाणी जे छत्रपती राजांचे सिंहासन होते ते 32 मण्यांचे सिंहासन होते. 32 मण्यांचे सिंहासन म्हणजे एक मन म्हणजे 40 किलो, असे 1280 किलो वजनाचे हे सिंहासन होते. पण इंग्रजांनी ते सिंहासन पळवले आणि आत्ताचे जे सिंहासन आहे ते म्हणजे पंचधातूत उभारलेले सिंहासन आहे. कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी 2009मध्ये हे सिंहासन उभारले आहे. आणि आपण पाहू शकता त्यामध्ये आजही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिमाखात आहे. आणि तुम्ही पाहू शकता राजांच्या सिंहासनाच्या बाजूला या ठिकाणी त्यांचे जे प्रधानमंडळ होते त्यांना बसण्यासाठी योजना केलेली आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राजांसाठी एक लाईक नक्कीच बनतो. आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनल.